जुन्या काळी जेव्हा डिटर्जंट साबण किंवा डिटर्जंट पावडर उपलब्ध नव्हतं तेव्हा कपडे कसे धुतले जात असतील याच प्रश्नाचं आज आपण उत्तर जाणून घेणार आहोत। मी वैद्य संदीप साखरे, अकोला, शिव आयुर्वेद पंचकर्म बाल आयुर्वेदालय अकोला। तर मित्रांनो, माझ्यासमोर ही जी छोटी छोटी सुंदर अशी काटेरी झुडूप आपल्याला दिसत आहे, हिचं नाव आहे हिंगणभेट किंवा हिला इंगुदी असं सुद्धा म्हणतात। हिला जी अशी या एवढ्या आकाराची फळं लागतात, हे पूर्ण काटेरी झाड आहे। याला जी फळं लागतात त्या फळांचाच उपयोग जुन्या काळी डिटर्जंट सोप म्हणून किंवा डिटर्जंट पावडर म्हणून केला जात होता। अतिशय उपयुक्त असं हे झाड आहे आणि त्याची फळं ही आपल्या विदर्भाच्या अकोला परिसरात सहजतेनं हे झाड आपल्याला पाहायला मिळतं। सध्या वसंत ऋतू सुरू होत आहे आणि याला हिरवी अशी सुंदर फुलं आलेली आहेत आणि ही जी छोटी छोटी गोल फळं दिसत आहेत ती आणखी मोठी होतील आणि त्यापासून जे आहे डिटर्जंट सोप म्हणजे कपडे धुण्यासाठी वापरता येईल अशी जी आहे साबण तयार होईल। आणि हिचाच उपयोग जुन्या काळी धोबी लोक याच फळांचा उपयोग करून जे आहे कपडे धुतले जात असे। यासोबतच ही डोकं धुण्यासाठी सुद्धा हिचा आपल्याला उपयोग करता येतो। फळांमध्ये अशी तत्त्व असतात जी की साबणीप्रमाणे फेस निर्माण करण्याची क्षमता यांमध्ये निसर्गतः असते।